ताई तुमचं संपूर्ण नाव काय? उज्ज्वला धोंडीराम पवार. अच्छा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत खात्यामध्ये? सरकारच्या माध्यमातून योजना राबवलेली आहे ते तुमच्यापर्यंत पैसे व्यवस्थितपणे पोहोचलेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मेसेज म्हणजे सगळ्यासाठी त्यांनी सर्व चांगलेच केले. मला आता अजितदादा आपले उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा यांनी जी स्कीम काढली 1500 रुपये आपलं लाडली बहीणचे ते पैसे तुम्हाला मिळाले? हो मिळाले. बरं, त्या पैशाचा तुम्ही काय वापर केलाय? घरी गणपतीसाठी वगैरे उपयोग झाला. खरंच आम्हाला म्हणजे चांगलं वाटलं आणि खरंच आता असं वाटतंय की आम्हाला सगळ्या बहिणींना सगळ्यांना भेटावं, असं चालू राहावं असं वाटतं. बरं, चांगले सरकार असंच पाहिजे, पैसेच भेटावे म्हणून नाहीये, पण म्हणजे तरुण पिढीला असे सरकार हवंय. दीदी आपका नाम? शबाना इस्माइल नकवा. अच्छा, आपको लाडली बहन योजना के पैसे आपके अकाउंट में आए हैं क्या? हाँ मेरे अकाउंट में आए. वो पैसों को क्या किया आपने? मैंने अभी रखी, आज हम लोग को ये देना इसके लिए. अजीत दादा की ये भी योजना अच्छी लगी है. जो भी लेडीज का छोटा मोटा जरूरत है वो पूरी हो जाती है. दादा के लिए आप क्या बोलना चाहोगे? दादा के बारे में अच्छा लगता है, ये योजना निकाले वो अच्छी है. उनको हम सीएम बनना देखना चाहते हैं. थँक्यू. नमस्कार, मी प्रज्ञा चव्हाण, महिला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कॅबिनेट मंत्री अदितीताई तटकरे यांनी आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमच्या महिला माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना राबवली होती. लाडकी बहीण योजनेचे जवळजवळ 3 महिने संपूर्ण झालेले आहेत आणि ही लाडकी बहीण योजना राबवत असताना आम्ही खेडोपाडी शहरोशहरी गावोगावी जाऊन आम्ही एक असा संकल्प घेतलेला आहे की ही योजना फक्त गरीब आणि गरजू ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचलेली आहे का आणि ह्या योजनेचे पैसे त्या आमच्या माता भगिनीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत का, त्याची एक दखल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही प्रत्येक महिलेच्या घरोघरी जाऊन खेडोपाडीमध्ये जाऊन वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन त्याचा आम्ही एक पूर्तता करतोय आणि त्याचीच एक संकल्पना घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भविष्यातही ही जी योजना आहे ही 5 वर्षाची अजून 15 वर्षे, 15 वर्षाची अजून 25 वर्षे, 25 वर्षाची अजून 45 वर्षे ही योजना अशीच पुढे सातत्याने चालू राहावी म्हणून आम्ही एक माता भगिनींचा एक दादांना आणि आपल्या महायुतीच्या सरकारला पाठिंबा म्हणून आपण एक स्वाक्षरी मोहीम घेतली होती. मध्ये जवळजवळ शेकडो आमच्या महिला माता भगिनींना ज्यांना लाभ मिळाला आहे त्यांनी इथे ह्या योजनेला पाठिंबा देऊन इथे स्वाक्षरी देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही सगळ्या संघटनेच्या वतीने आणि आमच्या सगळ्या माता भगिनींकडून दादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो आज प्रोग्राम इथे राबवलेला आहे तर सर्व महिलांनी जे 1500 रुपये दर महिन्याला येतात त्याबद्दल महिलांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. या कार्यक्रम हे जे महिलांना स्कीम चालू केलेली आहे दादांनी, तर या खूप छान असं दादांनी महिलांचा पाठिंबा केलेला आहे किंवा महिलांच्या चांगल्या गोष्टीसाठी हे उपक्रम दादांनी अंमलात आणलेला आहे. म्हणून सर्व महिलांकडून दादांचे खूप खूप आभार. अशीच दादांची साथ सर्व बहिणींना असावा आणि सर्व बहिणींचा पाठिंबा असा दादाला असेल तर दादा कुठे पण कमी पडणार नाही. दादाला भरभरून आशीर्वाद या गोरगरीब सर्व महिलांचे दादांना आशीर्वाद असणार हेच आम्ही मनोगत व्यक्त करून 2 शब्द माझे काम करत आलोय, काम करत राहू.